ठीक आहे. जो काही लेक्चर आहे स्टॅटिस्टिक मधला आहे तो आहे डिझाईन्स ऑफ एक्सपेरिमेंट. ठीक आहे. रिसर्च मध्ये जे काही एक्सपेरिमेंट्स केले जातात, ठीक आहे, किंवा वेगवेगळे ट्रायल्स लावले जातात, तर त्याचा अनालिसिस करण्यासाठी वेगवेगळे डिझाईन्स आहेत. जसं की मी तुम्हाला प्लांट ब्रीडिंगचं जे काही प्रॅक्टिकल एक्सरसाइज होते त्यामध्येही सांगितलं होतं, ते स्टॅटिस्टिक मध्ये आता यात रिपीट होणार आहेत. हा लक्षात घ्या, मी शिकवतोय, मी बॉटनीचे कुठले कोर्सेस नाही, तर स्टॅटिस्टिक्सचा जो तुमचा कोर्स आहे त्याचे जे काही टॉपिक आहेत ते कव्हर करतोय मी. ठीक आहे. त्यामधला जो काही महत्वाचा टॉपिक आहे तो डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट. सो व्हॉट इज द डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट्स? सो design of experiment or experimental designs are particular layout of experiments or layout of any treatments in particular any manner, that is experimental designs or design of experiments. So an agriculture worker is mainly concerned with the field experimentation. ठीक आहे. जो काही ऍग्रिकल्चर मध्ये रिसर्च होतात त्यासाठी एक फील्ड एक्सपेरिमेंट हे कंडक्ट केले जातात किंवा त्याचप्रमाणे लॅब एक्सपेरिमेंट्स असतात. त्या पद्धतीने हे जे काही डिझाईन्स आहेत किंवा जे त्या पद्धतीने ह्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतात त्याकडे, तर तो पर्टिक्युलर एखाद्या मॅनर मध्ये तो अरेंज करत असतो. सो अरेंजमेंट ऑफ एनी ट्रीटमेंट्स त्याला म्हणतो आपण एक्सपेरिमेंटल डिझाईन. ठीक आहे. सो he is always interested in getting maximum yield in limited resources that he possesses. So the difference between two treatments, two different treatment means is tested by T, that is T test. T test म्हणजे काय, तर दोन वेगवेगळ्या ट्रीटमेंटचा जो काय डिफरन्स आहे त्याला म्हणतो आपण टी टेस्ट. ठीक आहे. ती टी टेस्टने टेस्ट केली जाते. तो डिफरन्स जो आहे तो टी टेस्ट ना, तो सिग्निफिकंट जर डिफरन्स असेल तर त्या दोन्ही डिझाईन मध्ये जे काही डिफरन्स आहे हा सिग्निफिकंट असतो, जास्त असतो, त्याला म्हणतो आपण सिग्निफिकंट. टी टेस्ट सिग्निफिकंट आली की त्याला म्हणतो आपण टी टेस्ट सिग्निफिकंट आलेले आहे. ठीक आहे. So for testing more than two treatments simultaneously in the same experiment, it is essential to study design of experiment. So any researcher before conducting an experiment has to plan and design the experiment. So while designing an experiment, the researcher is allowed to study the factors of his interest and show that these factors actually cause certain effects over that treatments. ठीक आहे. जे काही ट्रीटमेंट साठी आपण जे काही वेगवेगळे फॅक्टर्स अनालिसिस साठी घेतो, रिस्पॉन्सिबल असतात, काही डिपेंडेबल असतात किंवा काही इनडिपेंडेबल असतात. ठीक आहे. तर असे जे फॅक्टर्स आपण कन्सिडर करतो वाईल जे काय आपण ट्रीटमेंट एक्सपेरिमेंट मध्ये घेतोय, त्यांचं जो काही कन्सिडरेशन, त्यांच्यामध्ये जो काही इफेक्ट किंवा जो काही रिस्पॉन्स येतोय तो चेक करत असतो आपण ऍक्च्युअली. So an experiment has to be designed by taking into consideration the following aspects. First, objective of that study, then experimental material availability, then cost, time, etc. So firstly, Professor R.A. Fisher has developed modern concept of experimental design in the planning and the conducting of agriculture field experiment. जे काय एक्सपेरिमेंटल डिझाईन्स आहेत त्यांचं जे काय कन्सेप्ट आहे ते प्रोफेसर आर एफ फिशर यांनी हे डेव्हलप केलेले होते. आणि आताचे जे काही जेवढे काही फील्ड एक्सपेरिमेंट झाले ते ह्या बेसिसवरतीच चाललेले आहेत. सो दे आर नाव युज्ड इन ऑल फील्ड ऑफ सायन्सेस. सो इन ऍग्रिकल्चर फील्ड एक्सपेरिमेंट्स an experiment may be conducted to see the effect of different fertilizers. So in this situation, the field has to be divided into number of plots of equal size and same shape, homogeneous in respect of soil fertility, irrigation, crop, seed, plant protection, umbrella and crop management, etc. ठीक आहे. तर ह्या वेगवेगळ्या कंडिशन मध्ये आपण हे जे काही ट्रीटमेंट चाललेले आहेत ह्या वेगवेगळ्या इक्वल साइज मध्ये, इक्वल साइजच्या प्लॉट मध्ये ह्या ट्रीटमेंट आपण टाकत असतो. आणि त्याचं ते वेगवेगळे फॅक्टर्स जसे की सांगितलेले आहेत, जे की होमोजिनियस असतील फॅक्टर सॉइल फर्टिलिटीसाठी किंवा सॉइल हेट्रोजेनिटी असेल, तर त्या कंडिशन मध्ये आपण हे फॅक्टर्स हे टोटल इनकॉर्पोरेट करत असतो. सर रिपीट नाही हित आहेत वरती R&D गेली. सर रिपीट. So the variability in the crop yield or any other
criteria will enable the investigator to distinguish between fertilizers. So in the field of agriculture experimentation, we wish to study the effect of change in the one variable, that is the application of fertilizer, and another variable such as the grain yield of a crop. ऍट अ टाइम एक्सपेरिमेंट आपण टाकत असतो, प्लॅन करत असतो, तेव्हा आपण ऍट अ टाइम 1 किंवा 2 किंवा 3 फॅक्टर हे स्टडी करत असतो. सपोज एक फॅक्टर, सिंगल फॅक्टर, 2 फॅक्टर आपण स्टडी करत आहे, तर ऍप्लिकेशन फर्टिलायझरच्या ऍप्लिकेशनचा त्याच्या ग्रेन यील्ड वरती, त्या क्रॉपच्या ग्रेन यील्ड वरती कसा काय रिस्पॉन्स येतोय. ठीक आहे. तर ह्या कंडिशन मध्ये जो काय व्हेरिएबल, ज्याला रिस्पॉन्स व्हेरिएबल म्हणतो, ठीक आहे, ज्याचा की चेंज आहे, त्याच्या कंपोनेंट मध्ये जे काही चेंज झालेला आहे तो स्टडी करतोय, त्याला म्हणतो आपण रिस्पॉन्स व्हेरिएबल. जो की मेन एम असतं आपलं, त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्हचं असतं, ते पर्टिक्युलर फॅक्टर असतो, त्याचा जो काही रिस्पॉन्स आहे. ठीक आहे. सो द व्हेरिएबल हुज चेंज वी विश टू स्टडी इज टर्म ॲज अ रिस्पॉन्स व्हेरिएबल ऑर डिपेंडेंट व्हेरिएबल. ज्या व्हेरिएबलचा आपल्याला व्हेरिएबलचा जो काही चेंज आहे तो स्टडी करतोय, त्याला म्हणतो आपण रिस्पॉन्स व्हेरिएबल किंवा डिपेंडेंट व्हेरिएबल. इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे काय, ज्या व्हेरिएबल वरती किंवा रिस्पॉन्स व्हेरिएबल वरती जे बाकीचे इफेक्ट असतात, हुज व्हेरिएबल हुज इफेक्ट ऑन पर्टिक्युलर रिस्पॉन्स व्हेरिएबल विश टू स्टडी. ज्या रिस्पॉन्स व्हेरिएबलच्या मुळे बाकीच्यांच्यावरती काय चेंज होतोय फॅक्टर, त्या रिस्पॉन्स व्हेरिएबल मुळे बाकीच्या फॅक्टर वरती काय चेंज होतोय, त्याला म्हणतो आपण इंडिपेंडेंट व्हेरिएबल. सो दस डेट ऑफ सोइंग, स्पेसिंग, फर्टिलायझर डोस, इरिगेशन शेड्यूल आर इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स and crop yield, mortality of pest are response variables. So there are different terms. First, treatment. So the treatments, कंप्लीट आहे फाईल? नाही, म्हणजे चेक नाही केली सर. कंप्लीट आहे का जशी सांगितलं तशी? चुकीचं लिहिले. सोयाबीनचं झाले. So there are different terms. First, treatment, then experimental material, then experimental unit, then particular experimental error, and sum of square. First, treatment. What is meant by treatment? So the
object of comparison which an experimenter has to try in the field of assessing their values are known as a treatments. ठीक आहे. ज्या ऑब्जेक्ट म्हणजे कंपॅरिझन ज्या गोष्टीचं आपल्याला करायचं आहे, ठीक आहे, ते ऍक्च्युअली त्याला ट्रीटमेंट असं म्हटलं जातं. सो द ट्रीटमेंट्स आर द ऑब्जेक्ट ऑफ कंपॅरिझन which an experimenter has to try in the field of assessing their values are known as a treatment. For example, varieties, manure, cultivation practices, method of seed treatment, then concentration of insecticide, then mortality of pest or diseases. Then second, experimental material. So experimental material, this is the name given to the material on which experiment is to be performed. For example, field, soil, seed. कुठल्या पद्धतीचं जे काय असेल मटेरियल त्याला म्हणतो आपण एक्सपेरिमेंटल मटेरियल. देन एक्सपेरिमेंटल युनिट. So the experimental material is divided into number of ultimate units to which the treatments are applied is termed as a experimental unit. For example, plot, animal, plant and insect. असे जे काही वेगवेगळे युनिट्स आहेत ज्याच्यावरती पर्टिक्युलर ट्रीटमेंट्स हे आपण अप्लाय करतो एक्सपेरिमेंट साठी. वेगवेगळ्या फॅक्टर्स किंवा ट्रीटमेंट्स हे अप्लाय करतो त्याला म्हणतो आपण एक्सपेरिमेंटल युनिट्स. देन एक्सपेरिमेंटल एरर. सो एक्सपेरिमेंटल एरर जी काय सॉइलची हेट्रोजेनिटी असेल किंवा जे काही जेनेटिक डिफरन्सेस असतील किंवा क्लायमॅटिक चेंजेस असतील ह्यामध्ये जे काही व्हेरिएशन येतं अमंग द पर्टिक्युलर ट्रीटमेंट त्याला म्हणतो आपण एक्सपेरिमेंटल एरर. सो द एक्सपेरिमेंटल एरर इज द व्हेरिएशन इन रिस्पॉन्स कॉज्ड बाय द extraneous factors, that is a heterogeneity of soil, climatic factors, genetic differences are. Then sum of square तुम्हाला सांगितलेलं आहे, it is the mean sum of square of the deviations from their mean, that is summation of mean sum of square minus correction factor, त्याला म्हणतो आपण sum of square. ठीक आहे. प्रत्येक जे काही ट्रीटमेंट आहे प्रत्येक ट्रीटमेंट आहे त्याचं स्क्वेअर टोटल, ठीक आहे, त्यांचा एव्हरेज मायनस करेक्शन फॅक्टर त्याला म्हणतो आपण सम ऑफ स्क्वेअर. सो देर आर बेसिक प्रिन्सिपल्स फॉर एनी लेआउटिंग पर्टिक्युलर ट्रायल. देर आर रेप्लिकेशन, randomization and local control. So there are basic principles of any designs of experiments: replication, randomization and local control. First we have to see replication. Replication is the repetition of treatments. रिपीट जे ट्रीटमेंट केले जातात वेगवेगळ्या कंडिशन वेगवेगळ्या ब्लॉक मध्ये त्याला म्हणतो आपण रेप्लिकेशन. रेप्लिकेशन 1 2 3 काय असतील किती असतील ते. सो डिपेंडिंग अपॉन आवर सोर्सेस अवेलेबल अँड जेवढं काही मटेरियल असेल त्यावरती हे रेप्लिकेशन हे ठरवलं जातं. सो रेप्लिकेशन इज द रिपिटेशन ऑफ ट्रीटमेंट्स अंडर इन्व्हेस्टिगेशन इन डिफरंट एक्सपेरिमेंटल युनिट इज नोन एज अ रेप्लिकेशन. सो द व्हेरिएशन in soil fertility is so great that all the treatments do not get equal chance of experiencing every type of environment in the field. आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया आपल्या कॉलेजच्या समोरचं फील्ड आहे. तुम्हाला ऑलरेडीच मी सांगितलेलं त्या फील्ड मध्ये जे काही सोर्स ऑफ चॅनल इरिगेशनचा तो एक साइडला आहे, ठीक आहे, आणि जे फील्डला जी काही एंट्री आहे, ठीक आहे, ती वन साइड आहे किंवा टू डिरेक्शनल म्हटली तरी चालेल. जेव्हा आपण फील्ड फर्टिलायझर जे काही ऍप्लिकेशन करणार आहोत ते जे जिथून आपण स्टार्ट करणार आहे, जी काही एंट्री पॉइंट आहे तिथून करणार आहे, ठीक आहे, किंवा चॅनल जी काही अवेलेबिलिटी आहे इरिगेशनची ती जी इरिगेशन चॅनल आहे तो एक साइडला आहे. त्या साइडून तुम्ही जर हॉस्टेलच्या साइडला म्हणत असाल तर तिथे पाणी पोहोचण्याचा पण कधी कधी अडचण येतात. सो अशा ज्या काही कंडिशन्स आहेत किंवा सॉइल हेट्रोजेनिटी म्हटले तर अप साइडचा जरासा म्हणजे कॉलेजच्या साईडचा जो काही पोर्शन आहे त्या फील्डचा तो कमी उत्पादन देणार आहे आणि खालच्या साईडचा तो जास्त उत्पादन देणार आहे. तर अशा ज्या काही सॉइल हेट्रोजेनिटी कंडिशन्स आहेत त्यामुळे ह्या रेप्लिकेशन ह्या तिथे अलॉट करायला लागतात आपल्याला. सो द मेन फंक्शन ऑफ दिस रेप्लिकेशन्स आर टू प्रोव्हाइड एस्टिमेट्स ऑफ द एक्सपेरिमेंटल एरर अँड टू रिड्यूस द एक्सपेरिमेंटल एरर. ठीक आहे, ह्या दोन मेन फंक्शन आहेत या रेप्लिकेशनचे. का काय जे काय एक्सपेरिमेंटल एरर आहे त्याचे एस्टिमेट प्रोव्हाइड करायचे थ्रू दिस रेप्लिकेशन. आणि दुसरं जे काही एक्सपेरिमेंटल एरर्स आहेत ह्या मिनिमाइज करायच्या थ्रू दिस रेप्लिकेशन. सो जेवढे जास्त तुमचे रेप्लिकेशन असेल तेवढे जास्त तेवढे कमी तुमच्या त्या एरर्स तिथे तयार होणार आहेत. सो द मेन ऍडव्हांटेजेस ऑफ द रेप्लिकेशन्स आर इसेन्शियल टू ऑब्टेन a valid estimate of the experimental error variance.
And second one is replication are necessarily required to attach a probability statement with the estimate treatment differences. And third one, the large number of the replication reduces the standard error of the treatment means, but one cannot take more than certain number of replications because of the management problems and limitations of resources. जास्तीत जास्त तुम्ही रेप्लिकेशन हे 3 ते 4 घेऊ शकता. त्यापेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्यासाठी मॅनेजमेंट जास्त लागणार आहे. नंतर जे काही सोर्सेस लागणार आहेत ते पर्टिक्युलर ट्रायल कंडक्ट करण्यासाठी तेही खूप जास्त लागणार आहेत. त्यामुळे ऍज अप्रिशिएट लेवलला ती रेप्लिकेशन हे घेतले जातात. हाच एक महत्वाचा प्रिन्सिपल आहे जे की पर्टिक्युलर ट्रायल साठी कंडक्ट केले जातात. पहिला आहे replication, second one is randomization. So randomization is the allocation of the treatments to the different plots by random process. जे काय वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत ह्यांचं अलोकेशन वेगवेगळ्या प्लॉट्स मध्ये रॅन्डम प्रोसेसने करण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला म्हणतो आपण रॅन्डमायझेशन. सो द रॅन्डमायझेशन इज द अलोकेशन ऑफ द ट्रीटमेंट्स to the different plots by the random process. So when all the treatments have an equal chance of being allocated to different experimental units, it is known as a randomization. The comparison of the treatments will be valid only when they are studied under their equal environmental conditions. So this is the possible by the randomization of the treatments and not by the deliberate allotment. ठीक आहे, म्हणजे अनबायसनेसनं जे अलॉटमेंट झाले रॅन्डमली त्या थ्रू जे काही एन्व्हायरमेंट इक्वल एन्व्हायरमेंटल फोर्स त्या आपण पर्टिक्युलर ट्रीटमेंटला देऊ शकतो. जर बायसनेस झालं त्यामध्ये ठीक आहे, चांगलं आपलीच व्हरायटी आहे, आपल्याच व्हरायटीला चांगलं एन्व्हायरमेंटल कंडिशन पाहिजे, चांगलंच पाणी पाहिजे, चांगलीच लँड प्रोडक्टिव्हिटी एरिया असलेलं ठिकाण पाहिजे, तर तिथं तो बायसनेस झाला त्यामुळे तिथे ती चांगली व्हरायटी चांगलाच रिस्पॉन्स देणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हे रॅन्डमायझेशन हे केलं जातं जेणेकरून तुम्हाला अननोइंगली तुमच्याकडून ते इक्वल एन्व्हायरमेंटल कंडिशनच आणि त्या ट्रीटमेंटला प्रत्येक ट्रीटमेंटला अलॉटमेंट झाली पाहिजे. सो टू गेट द व्हॅलिड रिझल्ट्स इन एन एक्सपेरिमेंट सफिशियंट नंबर ऑफ रेप्लिकेशन शुड अकंपाय randomization. So the process or the procedure of the allocating treatments to the experimental units may vary according to the design of the experiment. So the main advantages of the randomization are to get an unbiased estimate of experimental error. ठीक आहे, जे काय एक्सपेरिमेंटल एररचं जे काय एस्टिमेट्स आहेत ठीक आहे हे अनबायसली दुजाभाव झाला नाही पाहिजे तिथे. दुसरं टू गेट व्हॅलिड कंक्लुजन. ठीक आहे, पर्टिक्युलर ट्रीटमेंट ही परफेक्ट अलॉट झाली तर तिथे एकदम कंक्लुजन जे काय एकदम व्हॅलिड असेल असं मिळेल आपल्याला. त्यानंतर तिसरा जो मेन फॅक्टर आहे जे काय डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट मधला तो आहे लोकल कंट्रोल. लोकल कंट्रोल is the principle of making greater homogeneity in an experimental units for reducing the experimental error. ठीक आहे, जे काय एक्सपेरिमेंटल युनिट्स मध्ये एक संगपणा त्यांना जे काय सोर्सेस आपण देणार आहे त्यामध्ये एकसारखापणा मिळाला पाहिजे जेणेकरून एक्सपेरिमेंटल एरर्स जे काय आहेत ते पूर्णपणे कमी होतील. ठीक आहे, सो लोकल कंट्रोल इज द प्रिन्सिपल ऑफ मेकिंग greater homogeneity in experimental units for reducing the experimental error is known as a local control. So this is done by the dividing the experimental material into the homogeneous groups of experimental units. ठीक आहे, जे काही वेगवेगळे आपण ब्लॉक बनवतो ठीक आहे त्या वेगवेगळ्या ब्लॉकला एका ब्लॉक मधून काही सिलेक्शन करतो तेवढ्याच प्लांटचं करतोय, दुसऱ्या ब्लॉक मधून त्याचं वेगळं सिलेक्शन करतोय, तिसऱ्या प्लॉट मधून वेगळं सिलेक्शन करतो. ह्याने काय करतोय त्या पर्टिक्युलर प्लॉट मधलंच फक्त आपण सिलेक्शन करतो जेणेकरून दुसऱ्या प्लॉटचं कंपॅरिझन त्या म्हणजे वेगवेगळ्या प्लॉटचं कंपॅरिझन होतं कामा नये. त्या पर्टिक्युलर ब्लॉक मधलं त्या पर्टिक्युलर प्लॉट मधलंच फक्त कंपॅरिझन व्हावं. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारची होमोजिनिटी त्या प्लॉट मध्ये असणार आहे त्यामुळे ते आपल्याला इझिली जी काय एक्सपेरिमेंटल एरर आहे ही पूर्णपणे कमी होऊन जाईल. सो फॉर इन्स्टन्सेस सॉइल फर्टिलिटी ऑफ द फील्ड is a factor that affect the plant growth and yield. So all the neighboring plots having the same soil fertility should constitute a block
conducting a uniformity trial can assess the soil fertility of land. Before the conducting the actual field experiment, we prepare the fertility contour map on the basis of fertility gradient. जसे उत्पादन देण्याची ताकद आहे त्या पद्धतीने आपण फर्टिलिटी ग्रेडियंट मॅप पहिल्यांदा बनवला तर आपल्याला जे काय ट्रायल टाकायच्या वेगवेगळ्या त्या पोझिशनला आपण रँडमली टाकू शकतो किंवा बरोबर बघून टाकू शकतो. Then the local control is also known as the error control. It increases the efficiency of an experiment. So the advantage of local control are: local control reduces the experimental error. Then local control is meant to make design more efficient. Then it makes any test of significance more sensitive and powerful, and a reduction in experimental error consequently helps in the investigator to detect the small real difference between the treatment means. So experimental error, the error caused by the extraneous factors that are beyond the control of human approach. जे की ह्युमन अप्रोचच्या बाहेरचे असे काही गोष्टी आहेत जे की फॅक्टर्स आहेत त्यामुळे ज्या काही एरर घडतात त्याला म्हणतो आपण एक्सपेरिमेंटल एरर. जे काय एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत त्यामध्ये ऍग्रिकल्चर फीड एक्सपेरिमेंट मध्ये जे काय आहेत फॅक्टर त्यामध्ये प्लांट कॉम्पिटिशन असेल, विदिन प्लॉट क्लायमेटिक फॅक्टर्स आहेत, जेनेटिक डिफरन्सेस आहेत किंवा हेट्रोजेनिटी ऑफ सॉइल, हे जे काय ते एक्स्ट्राजिनियस फॅक्टर जे की पर्टिक्युलर जे काय एक्सपेरिमेंटर असेल किंवा जे काय रिसर्चर आहेत त्यांच्या कंट्रोलच्या बाहेरचे आहेत. So there are different types of experimental designs like single factor experiment and multi-factor experiments. Single factor म्हणजे आपण एकच फॅक्टर इथे विचारात घेतो, ठीक आहे, जे की कम्प्लीट ब्लॉक डिझाईन्स आहेत आणि इनकम्प्लीट ब्लॉक डिझाईन्स आहेत त्यामध्ये. आणि दुसरे मल्टिपल फॅक्टर किंवा फॅक्टोरियल एक्सपेरिमेंट्स आहेत, ठीक आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या डिफरंट लेवलच्या सिंगल व्हेरिएबल फॅक्टर्स असतात. त्याला मग आपण म्हणतो multiple factor experiments. So the single factor experiments can be grouped as complete block designs and incomplete block design when the treatment consists different levels of single variable factor and all the other factors are kept at the single prescribed level is known as a single factor experiment. जेव्हा सिंगल फॅक्टर आपण एकदम व्यवस्थित लक्षात घेतो असतो त्याला म्हणतो आपण सिंगल फॅक्टर एक्सपेरिमेंट. देन फॉर एक्झाम्पल इन फर्टिलायझर ट्रायल several rates of single fertilizer elements in nitrogen may be tested. All other factors such as agronomical practices, water management, insect control, etc. are kept at uniform level. फक्त नायट्रोजनची लेवल आपण चेंज करत असेल त्याला म्हणतो आपण सिंगल फॅक्टर अनालिसिस. देन युनिफॉर्मिटी ट्रायल. Uniformity trial, particular to achieve local control knowledge of the experimental material is must. So this is conducted to know the soil fertility gradient. The uniformity trial data may also be used to determine the size of the experimental unit. So in uniformity trial, a particular variety of a crop is sown on the entire experimental field and uniformly managed throughout the growing season. So the field is divided into small plot termed as a basic unit after leaving out the substantial border. So the data is recorded on each unit or each basic unit. Then the mean yield per basic unit is calculated. So the basic unit giving yields above or below a specified percentage of the overall mean. That is, say 5%, 10% are marked on the plan of the plots.
Then the similar units are then joined by the lines to produce the contour map. Such map is known as or called as a fertility contour map or fertility gradient map or soil fertility map. अशा पद्धतीने तो पर्टिक्युलर मॅप हा काढला जातो. म्हणजे एक मोठा ब्लॉक केला असेल किंवा एक मोठं फील्ड आहे त्यामध्ये छोटे छोटे प्लॉट केले जातात आणि त्यानंतर त्यांचा जो काही फील्डचा जो काही यील्डचा रिस्पॉन्स आहे तो नोट केला जातो आणि तो प्लॅनवरती 5% 10% हा मार्क केला जातो आणि त्यानंतर त्याचा तो मॅप काढला जातो आणि त्याला म्हणतो आपण फर्टिलिटी ग्रेडियंट मॅप किंवा सॉइल फर्टिलिटी मॅप किंवा कंट्रोल किंवा फर्टिलिटी कंट्रोल मॅप म्हटलं जातं. सो युजिंग दिस मॅप homogeneous experimental units can be grouped as a block. So to determine the optimum plot size and shape maximum curvature method and Fairfield-Smith variance law can be also used. So there is an analysis of variance. तुम्हाला सांगितलेलं होतं analysis of variance. जो काही variance आहे त्याचं ते टोटल अनालिसिस करायचं, त्याचा सम ऑफ स्क्वेअर, मीन सम ऑफ स्क्वेअर, त्याच्यानंतर एफ कॅल्क्युलेट व्हॅल्यू आणि त्याचा पुन्हा हायपोथेसिस आपण मांडायचा असतो. सो analysis of variance is the procedure of splitting the overall variation into different components. ओव्हरऑल जे काय व्हेरिएशन आहे विदिन ट्रीटमेंट असतील, विदिन रेप्लिकेशन असेल आणि जे काही एरर मधले जे काही व्हेरिएशन आहे, ठीक आहे, हे वेगवेगळे जे काही व्हेरिएशन आहे ओव्हरऑल टोटल व्हेरिएशन आहे हे वेगवेगळे सोर्स ऑफ व्हेरिएशन मध्ये हे कंपोनेंट मध्ये त्याचं स्प्लिट करायचं, त्याला म्हणतो आपण अनालिसिस ऑफ व्हरायन्स. So analysis of variance is the procedure of splitting the overall variation into different components. So each component is attributed to an identifiable cause or source of variation. The structure of these component parts is determined by the design of experiment. So certain assumptions of a particular analysis of variance table are the effects of the different फॅक्टर्स आर ऍडिटिव्ह इन नेचर. ठीक आहे, वेगवेगळे जे काही फॅक्टर्स आहेत त्यांचं जे काय इफेक्ट्स आहेत, ठीक आहे, ते सम करत जायचं असतं. ठीक आहे, सो इन ऍडिटिव्ह इन नेचर ठेवले जातात. देन द एक्सपेरिमेंटल एरर्स आर इंडिपेंडेंट. जे काही एक्सपेरिमेंटल एरर्स आहेत त्या इंडिपेंडेंट असतात एकमेकांच्या पद्धतीने. देन experimental errors are distributed normally with the mean zero and common variance. So when the effect of two different factors are independent, the effect of one factor remain constant over all levels of the other factor. So in that case the effect of two factors are additive. म्हणजेच काय, जेव्हा दोन फॅक्टर आहे इंडिपेंडेंट असतील, ठीक आहे, त्यातला एक जो काही मेन फॅक्टर आहे तो कॉन्स्टंट ठेवला जातो ओव्हर द ऑल लेवल्स ऑफ अदर फॅक्टर. ठीक आहे, आणि त्याचे जे काय इफेक्ट्स आहेत ते फायनली सम केले जातात, म्हणजे ऍडिटिव्ह केले जातात. आता आपण डिझाईन बघूया यातल्या. अनालिसिस ऑफ टेबल मधल्या पहिला जी काय डिझाईन होती ती कम्प्लिटली रँडमाइज डिझाईन. ठीक आहे, आता कम्प्लिटली रँडमाइज डिझाईन, त्यामध्ये रँडमाइज ब्लॉक डिझाईन, पुन्हा लॅटिन स्क्वेअर डिझाईन, ह्या डिझाईन तुम्हाला ह्या स्टॅटिस्टिक मध्ये आहेत, ज्या की मी तुम्हाला ब्रेडिंगला पण सांगितले होते. आता तुमची रिव्हिजन होईल यात. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला समजलं नाही स्टॅटिस्टिक मधलं, इथपर्यंत जो काही मी शिकवलंय तेवढं कोणाला काय समजलं नसेल तर मला सांगा, विचारा. स्क्रीन शेअर मी बंद करतो. काय कोणाला क्वेश्चन समजले असेल तर पुढे मी स्टार्ट करतो. विचारा, लवकर मेसेज करा. समजले ना? तसा मेसेज करा. फास्ट जाते, स्टॅटिस्टिक मध्ये पण फास्ट चाललोय. समजत नसेल तर सांगा, पुन्हा एकदा रिपीट करतो मी.
ठीक आहे. जे काही डिझाईन्स आहेत सिंपल आहेत, कम्प्लिटली रँडमाइज डिझाईन कम्प्लिटली म्हणलेली आहे ह्याचा अर्थ, आणि रँडमाइज म्हटलंय ह्याचा अर्थ समजून घ्या पहिल्यांदा. पूर्णपणे रँडमायझेशन असलेली आणि पूर्णपणे रेप्लिकेशन असलेली ही ट्रीटमेंट आहे, जे की लॅब टेक्निक किंवा लॅब एक्सपेरिमेंटल टेक्निक आहे. ठीक आहे. कम्प्लिटली रँडमाइज डिझाईन इज द बेसिक सिंगल फॅक्टर एक्सपेरिमेंट. ठीक आहे. ह्यामध्ये कम्प्लिटली रँडमाइज डिझाईन मध्ये फक्त एकच फॅक्टर हा स्टडीसाठी यूज केलं जातं आणि त्याचं रेप्लिकेशन किंवा ट्राय रेप्लिकेशन करणं हे गरजेचं नसतं, फक्त तिथं रँडमायझेशन हे केलं जातं. सो वेन द ट्रीटमेंट्स आर अरेंज्ड रँडमली ओव्हर द होल of a previously determined set of experiment units, the design is known as a completely randomized design. ठीक आहे. तुम्हाला टोटल सेट ऑफ एक्सपेरिमेंट माहिती आहे. ठीक आहे. सगळे युनिट्स माहिती आहेत आणि त्यामध्ये फक्त तुम्ही रँडमायझेशन करताय, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्ही रिपिटेशन करत नाही. तर अशी जी काही डिझाईन असते ती असते कम्प्लिटली रँडमाइज्ड डिझाईन. सो CRD इज अप्रोप्रिएट ओनली वेन द एक्सपेरिमेंटल मटेरियल इज होमोजिनस. जेव्हा तुमचं एक्सपेरिमेंटल मटेरियल हे एकसारखं असतं, ठीक आहे, आणि तुम्हाला त्यात एक्सपेरिमेंटल मटेरियल मध्ये जे काही इंडिपेंडेंट व्हेरिएबल चेक करायचे असतात, अशा वेळेस ही CRD यूज केली जाते. सो इन फील्ड एक्सपेरिमेंट देयर इज जनरली लार्ज व्हेरिएशन अमंग द एक्सपेरिमेंटल प्लॉट्स ड्यू टू द सॉइल हेटेरोजेनिटी. हेन्स CRD इज नॉट प्रिफर्ड इन फील्ड एक्सपेरिमेंट. का CRD ही फील्ड एक्सपेरिमेंट मध्ये का प्रेफर करत नाहीत? कारण की तिथे सॉइल हेटेरोजेनिटीचे प्रॉब्लेम असतात. त्यामुळे हे हॉटेल सॉइल हेटेरोजेनिटीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे ओव्हरलुक करण्यासाठी आपल्याला पर्टिक्युलर जे काय रिपिटेशन ऑफ एक्सपेरिमेंट करायला लागतात, ज्याला की आपण म्हणतो रेप्लिकेशन. ठीक आहे. तर हे आपण CRD मध्ये करत नाही, त्यामुळे CRD ही फील्ड एक्सपेरिमेंट साठी आपण प्रिपेअर करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला जी काही फील्ड एक्सपेरिमेंट आहे त्यासाठी आपल्याला RBD जी काय डिझाईन आहे, रँडमाइज्ड ब्लॉक डिझाईन, ही प्रिपेअर करावी लागते. सो दिस CRD is successfully used in laboratory experiments, greenhouse studies to achieve homogeneity of experimental materials. So therefore, CRD is most useful in such experiments. Statistical model for CRD is with one observation per unit is Xij particular is equal to mu, that is the overall mean effect, then Ti, that is the true effect of ith treatment, and Eij is the error effect of jth unit receiving ith treatment. ठीक आहे. तर I and J these are complete treatments. तो एक फॉर्म्युला आहे, हा लक्षात ठेवा. त्यानंतर CRD is used in following situation. वेगवेगळ्या कंडिशन मध्ये यूज केली जाते. त्यामध्ये पहिली कंडिशन आहे वेअर द एक्सपेरिमेंटल मटेरियल इज लिमिटेड अँड होमोजिनियस. एक्सपेरिमेंटल मटेरियल हे कमीत कमी असलं पाहिजे आणि ते होमोजिनियस असेल तेव्हाच आपल्याला CRD ही यूज केली जाते. ठीक आहे. देन वेअर इट इज एक्सपेक्टेड दॅट सम ऑफ द प्लॉट्स will be destroyed or will fail to respond. Then in small experiments where the increased accuracy from the alternative design is not sufficient to exceed in the importance of the loss of the degrees of freedom. And in CRD, number of replicates of each treatment may be or may not be equal. ठीक आहे. रेप्लिकेशन आणि त्याचे जे काही ट्रीटमेंट्स आहेत ते इक्वल असतीलच असं काही नाही. सो लेआउट ऑफ CRD is a completely randomized design is the one in which all the experimental units are taken in a single group which are homogeneous as far as possible. So for example, all the field plots constituting the group are having the same fertility, that is soil fertility, soil depth, soil texture, soil moisture. So suppose there are K treatments and the treatment T1 is replicated R times. So the null hypothesis will be null hypothesis, that is H0 is mu1 is equal to mu2 is equal to all mu, or there is no significant difference between the treatments.
and alternative hypothesis is H1. Okay, that is mu1 is not equal to mu2 and all other treatments. So there is a significant differences between the treatments. ठीक आहे, जेव्हा ट्रीटमेंट मध्ये सिग्निफिकंट डिफरन्स असेल तेव्हा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आपण यूज करतो. ठीक आहे, आणि जेव्हा सिग्निफिकंट डिफरन्स म्हणजे अजिबात नाही, एकसारखेच लेवल मध्ये सगळे उत्पादन देतात, त्यामध्ये काही डिफरन्स नाही, तेव्हा ते नल हायपोथेसिस असते. सो द अरेंजमेंट ऑफ डाटा इन सीआरडी आर एज फॉलोज. इथे दिलेलं आहे अरेंजमेंट करून तुम्हाला, जे काही ट्रीटमेंट्स आहेत T1 to TK. ठीक आहे, अँड जे काय अरेंजमेंट केलेलं आहे ट्रीटमेंटचं हे अरेंजमेंट दिलेलं आहे, टोटल हे अरेंजमेंट दिलेलं आहे. आणि जी काय टोटल येणार ती T1 to TK अँड मीन येणार त्याचा X1 to XK. ठीक, एकदम सिंपल डिझाईन आहे आणि ही टोटल ग्रँड टोटल येणार आहे. दिसते ना सगळ्यांना स्क्रीनवरती? So R1 is the number of replication of treatment 1, R2 is the number of replications or replicates of treatment 2, so on, number of replicates of T. So different steps in forming the analysis of variance table for the CRD are, पहिल्यांदा आपण correction factor काढतो. Correction factor is the grand total square divided by number of observations. ठीक आहे, तुम्हाला हे अनालिसिसला सांगितलेलं होतं तुमच्या ब्रीडिंगच्या प्रोग्राम मध्ये, प्रॅक्टिकल मध्ये. ठीक आहे, त्याचप्रमाणे टोटल एसएस जी काय समेशन स्क्वेअर डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ ट्रीटमेंट्स मायनस करेक्शन फॅक्टर. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर, जे काय ट्रीटमेंटचे सम ऑफ स्क्वेअर काढण्यासाठी सगळ्या टोटल ट्रीटमेंटचं स्क्वेअर करायचं डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ रेप्लिकेशन. ठीक आहे, मायनस करेक्शन फॅक्टर, ते निघतं ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर. एरर सम ऑफ स्क्वेअर काढण्यासाठी जी का टोटल सम ऑफ स्क्वेअर मायनस ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर, जो काही निघतो एरर सम ऑफ स्क्वेअर. ठीक आहे, टोटल सम ऑफ स्क्वेअर मायनस ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर निघला केलं की आपल्याला एरर सम ऑफ स्क्वेअर हा निघतो. ठीक आहे, तो एनओआर टेबल मध्ये टाकायचा. आता एनओआर टेबल तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. जो पहिली रो असते, ठीक आहे, त्यामध्ये सोर्स ऑफ व्हेरिएशन, डिग्रीज ऑफ फ्रीडम, देन सम ऑफ स्क्वेअर, मीन सम ऑफ स्क्वेअर, देन एफ रेशो आणि एफ टेबल. ठीक आहे, एफ रेशो मीन्स कॅल्क्युलेटेड आणि एफ टेबल मीन्स टेबल व्हॅल्यू, जी की आपण जे नंबर ऑफ ट्रीटमेंट्स किती आहेत -1 डिग्री ऑफ फ्रीडम वरती बघतो, त्याचप्रमाणे जे काही एरर्स आहेत, ठीक आहे, त्याच्यावरती ते बघत असतो ती व्हॅल्यू. तर ट्रीटमेंट सोर्स ऑफ व्हेरिएशन मध्ये आपल्याला वेगवेगळे फॅक्टर्स असतात. त्यामध्ये ट्रीटमेंट, एरर आणि टोटल हे फॅक्टर्स असतात, जे की -1 डिग्रीज ऑफ फ्रीडम काढण्यासाठी जी काही टोटल असेल -1 केली जाते. प्रॉपरली अलोकेशन सगळ्या ट्रीटमेंटची व्हावी यासाठी -1 केली जाते. सम ऑफ स्क्वेअर काढण्यासाठी ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर सांगितले फॉर्म्युला, एरर सम ऑफ स्क्वेअरचं सांगितलं आणि टोटल सम ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला सांगितलेला आहे. मीन सम ऑफ स्क्वेअर काढण्यासाठी जे काय ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर आलाय डिवाइड बाय डिग्रीज ऑफ फ्रीडम, त्याचे मीन सम ऑफ स्क्वेअर निघणार आहे. तसेच एरर सम ऑफ स्क्वेअर काढण्यासाठी एरर सम ऑफ स्क्वेअर जो काय आलेला आहे डिवाइड बाय त्याची डिग्री ऑफ फ्रीडम, जो काय येणार तो एरर सम ऑफ स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे, मीन सम ऑफ स्क्वेअर येणार. नंतर एफ रेशो काढण्यासाठी ट्रीटमेंट स्क्वेअर सम ऑफ स्क्वेअर डिवाइड बाय एरर सम ऑफ स्क्वेअर. ठीक आहे, तुमचा ट्रीटमेंट एफ रेशो किंवा एफ कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे ही वरची ट्रीटमेंटची मीन सम ऑफ स्क्वेअर डिवाइड बाय एररची जी मीन सम ऑफ स्क्वेअर आहे, ठीक आहे, केली की जी काय व्हॅल्यू येणार ती एफ कॅल्क्युलेटेड येणार आहे. आणि जी एफ टेबल आहे ती स्टॅटिस्टिक्सच्या बुकलेट मध्ये एफ टेबल व्हॅल्यू दिलेल्या असतात, ज्या की आपण त्या डिग्री ऑफ फ्रीडम वरती आणि पर्टिक्युलर लेवल एररच्या जी काय डिग्री ऑफ फ्रीडम त्यावरती ती बघत असतो. ठीक आहे, आता त्यावरून आपल्याला कन्क्लुजन करायचं असतं. सो इफ एफ रेशो, that is f calculated value is greater than the f table value, we reject the null hypothesis and say that there is a significant difference between the different treatments. नल हायपोथेसिस म्हणजे काय कळालं का पुन्हा एकदा सांगतो. नल हायपोथेसिस म्हणजे समजा तुमच्याकडे 10 वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत, त्यामध्ये अजिबात त्यामध्ये डिफरन्स अजिबात नाही, सगळ्या एकमेकांच्या क्वांटिटी जी काय असेल त्या लेवलला असतील. समजा 1 ते 10 व्हरायटी आहेत,
एक नंबरची व्हरायटी 10 किलो उत्पादन देते, 2 नंबरची व्हरायटी देते 15 किलो, 3 नंबरची देते 13 किलो, अशा 10 ते 15 किलो एवढंच त्यांचं डिफरन्स आहे. ठीक आहे. जर तो डिफरन्स समजा 10 किलोचा 50 किलो असेल किंवा 10 किलोचा 100 किलो असं दोन व्हरायटी मध्ये डिफरन्स असेल, तेव्हा तिथे आपण म्हणू शकतो तिथे सिग्निफिकंट डिफरन्स आहे, तिथे नल हायपोथेसिस आपण रिजेक्ट करतो. जेव्हा अशा व्हरायटीज मध्ये किंवा अशा ट्रीटमेंट्स मध्ये डिफरन्स नसतो, त्याला म्हणतो आपण नल हायपोथेसिस आहे. जर तिथे डिफरन्स असेल तर तिथं ऍव्हरेज हायपोथेसिस आहे. ठीक आहे. सो जेव्हा एफ कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ही जास्त असेल, एफ टेबल म्हणजे एफ टेबल व्हॅल्यू पेक्षा ती जास्त असेल, तेव्हा तेव्हा जो काही नल हायपोथेसिस आहे तो आपण रिजेक्ट करतो आणि तिथे आपण सांगतो की सिग्निफिकंट डिफरन्स इन बिटवीन डिफरंट ट्रीटमेंट्स तिथे प्रेझेंट आहे. सो इफ एफ calculated or F ratio is greater than the F table, we reject the null hypothesis and say that there is a significant difference between the different treatments. So otherwise we accept the null hypothesis and say there is no significant difference between the different treatments. जर त्याचे उलट असेल, वाईस वर्सा असेल, तर तिथे आपण त्या उलट प्रकारचं तिथं कन्क्लुजन सांगणार आहोत. Then another is a critical difference. Critical difference is the difference among different ट्रीटमेंट्स. जो काही क्रिटिकली टी व्हॅल्यू वरून तो आपण एरर डिग्री ऑफ फ्रीडम वरतून तो पर्टिक्युलर लेवल ऑफ सिग्निफिकन्स वरती काढला जातो. सो टी व्हॅल्यू जी काय डिग्रीज ऑफ फ्रीडम, जी काही एरर डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात ऍट 5% लेवलला, ती क्रिटिकल व्हॅल्यू काढली जाते. त्यामध्ये झेडी व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ स्टँडर्ड एरर स्क्वेअर डिवाइड बाय रेप्लिकेशन. ठीक आहे. हा जो काय फॉर्म्युला आहे हा क्रिटिकल डिफरन्स काढण्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. सो सीडी इज इक्वल टू टी इंटू टी व्हॅल्यू कशी काढली जाते, ही जी टी कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू जी काही एरर असेल, डिग्री ऑफ फ्रीडम एररचा जो असेल आणि 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स वरती टेबल मध्ये चेक केली जाते, ती ऍज इट इज तिथे लिहिली जाते इनटू स्टँडर्ड एरर जो का डिफरन्स आहे. ठीक आहे. त्याबरोबर इंटू टी व्हॅल्यू इंटू स्टँडर्ड एरर केलं की सीडीची जी काही व्हॅल्यू आहे ती आपल्याला येते. ठीक आहे. सो द क्रिटिकल डिफरन्स इज युज्ड टू कम्पेअर द सिग्निफिकन्स ऑफ द डिफरन्स बिटवीन टू ट्रीटमेंट्स मीन्स. ज्या वेगवेगळ्या दोन ट्रीटमेंट आहेत त्यांच्या मीन्सचा तो डिफरन्स चेक करण्यासाठी हा क्रिटिकल डिफरन्स हा यूज केला जातो. सो मेरिट्स ऑफ सीआरडी is layout is very easy. Then there is a complete flexibility in this design, that is any number of treatments and application for the each treatment can be tried. So whole experimental material can be utilized in this design. सगळं टोटल मटेरियल एक्सपेरिमेंटल डिझाइन मध्ये आपण युटिलाइज करतो. सो दिस डिझाइन yields maximum degrees of freedom for the experimental error and the analysis of data is simplest as compared to the any other design. Some demerits are there. This design is suitable for the small number of treatments. Then it is difficult to find homogeneous experimental units in all respect, and CRD is seldom suitable for the field experiment as compared to the other experimental designs. ठीक आहे. तर हे झालं तुमचं सीआरडी जी काय डिझाईन आहे त्याबद्दलच. आता ह्या इथपर्यंत कोणाला काय अडचण समजायला? इथपर्यंत डिझाईन समजल्यात का? इथपर्यंत समजले का सगळ्यांना? मेसेज करा. एकदम समजायला सोपी डिझाईन आहेत. अरे मेसेज करा, कुठे गेलेत? व्हिडिओ ऑन ठेवा प्रत्येकाने. समजले का इथपर्यंत?
ठीक आहे, इथपर्यंत काय समजायला अडचण? यामध्ये पुढची जे काही डिझाईन आहे त्यामध्ये रँडमाइज ब्लॉक डिझाईन आहे. ठीक आहे, ह्याचं अनालिसिस आपण केलेलं आहे. त्यानंतर जी काही पुढची डिझाईन, शेवटची डिझाईन आहे ती आहे LHD, लॅटिन स्क्वेअर डिझाईन. जे काय CID आणि RBDचं आहे हे डिफरन्स पण विचारला जातो तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ते बघूया. CID झालेली आहे. आता तुमचं जे काय आहे ती RBD डिझाईन आहे, रँडमाइज ब्लॉक डिझाईन. त्यानंतर रँडमाइज ब्लॉक डिझाईन झाल्यानंतर लॅटिन स्क्वेअर डिझाईन. लॅटिन स्क्वेअर डिझाईन मध्ये तुम्हाला आठवत असेल तर सांगतो पुन्हा एकदा, जेवढ्या ट्रीटमेंट असतात तेवढेच तिथे रेप्लिकेशन असतात. त्यामुळे ती लॅटिन स्क्वेअर डिझाईन असतात आणि तिथे नंबर ऑफ ट्रीटमेंट्स असतात आणि नंबर ऑफ रेप्लिकेशन हे इक्वल लेवल मध्ये असतात. त्यामुळे जे काही ट्रीटमेंट्स आहेत ह्या कमीत कमी यूज केले जातात लॅटिन स्क्वेअर डिझाईन साठी. ठीक आहे, आता जो रकला असतं पण तुमच्या डोक्याच्या वरून जास्त जाईल, त्यामुळे म्हटलं तुमच्या हिशोबाने चालूया. वाटलं तर घेऊया, कम्प्लीट करूया, स्टॅटिस्टिक्सचं लेक्चर संपून टाकूया. घेऊ का स्टॉप करू लेक्चर? बस करायचं का लेक्चर, का घेऊ पुढचं रँडमाइज ब्लॉक डिझाईन? अरे मेसेज करा की. नेक्स्ट रँडमाइज ब्लॉक डिझाईन RBD. जे काय RBD जी काय डिझाईन आहे ती फील्ड एक्सपेरिमेंट साठी यूज केली जाते, ज्यामध्ये एक्सपेरिमेंटल मटेरियल जेव्हा होमोजेनस सबग्रुप्स मध्ये डिवाइड केले जातात किंवा ब्लॉक्स मध्ये डिवाइड केले जातात. ठीक आहे, तेव्हा ही डिझाईन किंवा जेव्हा एक्सपेरिमेंट मटेरियल हे हेटेरोजेनस फॉर्म मध्ये असतात आणि ते एक्सपेरिमेंट मटेरियल हे होमोजेनस सबग्रुप्स मध्ये किंवा ब्लॉक्स मध्ये हे ग्रुप केले जातात. ठीक आहे, so in agriculture field experiments the experimental units are not homogeneous and hence the design CID is not be adapted in particular agriculture field experiments. ठीक आहे, जे काय ट्रीटमेंट असेल, सॉइलची हेटेरोजेनिटी असेल, हे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. त्यामुळे इथे जी काय रँडमाइज ब्लॉक डिझाईन आहे ही अप्लाय करावी लागते. CID अप्लाय आपण करू शकत नाही. सो वेन द एक्सपेरिमेंटल मटेरियल इज हेटेरोजिनस, लक्षात घ्या एक्सपेरिमेंटल मटेरियल हे हेटेरोजिनस म्हणजे मटेरियल हे वेगवेगळे आहेत, जे काही कंपोनंट आपण यूज करतो ते वेगवेगळे आहेत आणि ते वेगवेगळे कंपोनंट. सो द एक्सपेरिमेंट मटेरियल इज ग्रुप्ड, ते वेगवेगळे जे काही हेटेरोजिनस कंपोनंट आहेत ते एक होमोजिनस सबग्रुप्स मध्ये ते ग्रुप केले जातात, त्यांना आपण म्हणतो ब्लॉक्स. Since each block consists of entire set of treatments, a block is equivalent to a replication. जेव्हा ब्लॉक हे एंटायर सेट ऑफ ट्रीटमेंट्स हे ब्लॉकचे हे इक्विलेंट टू पर्टिक्युलर रेप्लिकेशन असतात. ठीक आहे, देन if the fertility gradient runs in one direction, say for the north to south or east to west, then the block are formed in the opposite direction. फर्टिलिटी ग्रेडियंट तुमचा समजा कॉलेजच्या समोरचा फील्ड प्लॉट आहे, तर त्या प्लॉट मध्ये जी काही फर्टिलिटी व्हेरिएशन आहे, वरच्या साईडला कमी फर्टिलिटी आहे आणि तो वाढत वाढत जातो, खालच्या साईडला चांगली फर्टिलिटी येते. तर अशा वेळेस जे काही ब्लॉक्स जे आपण फॉर्म करणार आहे, ठीक आहे, तर ते आपण त्या साईडने नाही, ते आपण त्याच्याबरोबर परपेंडिक्युलर रेषेत हे जे काही ब्लॉक्स आहेत ते फॉर्म करणार आहे. म्हणजे प्लॉट आपल्याला तयार करायचे, सऱ्या पडायच्या, तर आपण हॉस्टेलच्या बाजूने इकडे मलबरी डोंगराच्या बाजूने अशा लांबत्या अशा सऱ्या पाडणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ब्लॉक हे तयार केले जातात. जर तुमचं फर्टिलिटी व्हेरिएशन जशा पद्धतीने असेल
त्याला बरोबर परपेंडिक्युलर किंवा अपोजिट डिरेक्शनने ते ब्लॉक्स हे पाडले जातात. सो सच अन अरेंजमेंट ऑफ ग्रुपिंग द heterogeneous units into a homogeneous blocks is known as a randomized block design. पुन्हा एकदा सांगतो, the arrangement of grouping the heterogeneous unit, जी काय अरेंजमेंट आहे ग्रुपिंग करण्याची heterogeneous unit ची into homogeneous block is known as a randomized block design. Okay, so an arrangement of grouping the heterogeneous units into homogeneous block is known as a randomized block design. So each block consists of as many as experimental units as the number of treatments. So the treatments are allocated randomly to the experimental units within the each block independently, such that each experimental or each treatment occurs once. So each treatment is replicated as many times as the number of blocks or the number of blocks are chosen to be equal to the number of replication for the treatments. So while conducting the experiments in the field using RBD, following care should be taken. First, number of plots in each block is equal to number of treatments. जेवढे काही ब्लॉक्स आहेत तेवढे ट्रीटमेंट असल्या पाहिजेत. त्यानंतर each block is replicate of each treatment. कमीत कमी एकदा तर ते रेप्लिकेट झालं पाहिजे प्रत्येक ब्लॉक. देन रँडमायझेशन इन इच ब्लॉक शुड बी अ फ्रेश. जे काय रँडमायझेशन आहे ते फ्रेश झालं पाहिजे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बायसनेस झालं नाही पाहिजे. देन द शेप ऑफ द ब्लॉक शुड बी रेक्टँग्युलर और स्क्वेअर. देन ड्युरिंग द कोर्स ऑफ एक्सपेरिमेंट अँड युनिफॉर्म टेक्निक शुड बी अप्लाइड फॉर द ऑल ट्रीटमेंट्स. तिथे कोणत्याही प्रकारचं बायसनेस त्या ट्रीटमेंट्सला झाली नाही पाहिजे. टेक्निक कुठलीही जी आहे ती सगळ्यांना एकसारखी इली पाहिजे. सो लेआउट ऑफ आरबीडी, सपोज देयर आर number of treatments, so T1 to T8. So random numbers for block 1, 2nd, 3rd is given and treatments are allotted in this block randomly. ठीक आहे. म्हणजे आता ब्लॉक 1 मध्ये ट्रीटमेंट्स आहेत तर 2 नंतर 5, 3, 7, 8, 9, 1 अशा वेगवेगळ्या. सेकंड नंबर ब्लॉक किंवा रेप्लिकेशन मध्ये 1 नंबर, 3 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 2, 8, 4, 7. 3 नंबर ब्लॉक मध्ये 5 नंबर ट्रीटमेंट, 7 नंबर, 6, 8 अशी ती रँडमायझेशन केलं जातं. ठीक आहे. बाकी पुढचं जे काय अनालिसिस टेबल आहे हे सगळे एकसारखं आहे. ठीक आहे. त्यामध्ये काही चेंज नाही. फक्त जे काय अनालिसिस साठी जे काय ट्रीटमेंट्सचे जे काय ब्लॉक आहेत, ठीक आहे, रेप्लिकेशन समजा इथे जास्त केलेले आहेत, 3 रेप्लिकेशन केलेले आहेत. ठीक आहे. ब्लॉक्स केलेले आहेत, त्याचं मीन काढलं जातं, त्याची ट्रीटमेंट, हे सगळं टोटल एकसारखं जसं आपण पहिलं बेसिक शिकलेलं आहे तसंच यामध्ये आहे. ह्यामध्ये काही सुद्धा चेंज नाही. ठीक आहे. जे काय ऍडव्हान्टेजेस आहेत आरबीडीचे त्यामध्ये इट इन्क्रीज द प्रिसिजन ऑफ द एक्सपेरिमेंट. दिस इज ड्यू टू द रिडक्शन ऑफ एक्सपेरिमेंट एरर बाय अडॉप्शन ऑफ लोकल कंट्रोल. लोकल कंट्रोल म्हणजे काय, लोकल जी काय सॉल्ड हेटेरोजेनिटी आहे ती कंट्रोल करण्यासाठी जे काही वेगवेगळे फॅक्टर्स की जे काही रँडमायझेशन वगैरे यूज केले जाते, युटिलाइज केले जातं. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो लोकल कंट्रोल. So the amount of information got in RBD is more as compared to the CRD. Hence, RBD is more efficient. That RBD flexibility is advantage of RBD. So any number of replication can be included in RBD if large number of homogeneous units are available. Large number of treatments can be included in this design. Some disadvantages of RBD are when the number of treatments is increased, the block size will increase. So if the block size is large, it may be difficult to maintain homogeneity within the blocks. So consequently, the experimental error will be large and hence RBD may not be suitable for large number of treatments. Otherwise, RBD is versatile design. It is most frequently used in the agriculture experiment. सगळ्यात जास्त ही RBD डिझाइन ही ऍग्रीकल्चर फील्ड एक्सपेरिमेंट मध्ये युटिलाइज केली जाते. ठीक आहे. ह्यामध्ये जेवढे जास्त तुमचे ट्रीटमेंट्स वाढतील, ठीक आहे, तेवढे जास्त तुम्हाला ब्लॉक वाढवायला लागणार. जेवढे जास्त ब्लॉक वाढतील, ठीक आहे, त्या ब्लॉक विदिन ब्लॉक मध्ये तुमची होमोजिनिटी हे राहत नाही. त्यामुळे काय होतं, जे काही एक्सपेरिमेंटल एरर आहे ही तिथे जास्त होत राहते
त्यामुळे ही ट्रीटमेंट जास्त जे काही ट्रीटमेंट्स आहेत किंवा लार्ज रेप्लिकेशन नंबर ऑफ रेप्लिकेशन जास्त असतील अशासाठी ही ट्रीटमेंट ही युटिलाइज केली जात नाही. ठीक आहे. So efficiency of RBD over the CRD. So the effect of blocking to reduce experimental error can be studied under the efficiency of blocking. ठीक आहे. एफिशियन्सी ब्लॉकिंग मध्ये काय केलं जातं, जे काय ब्लॉकिंगचे इफेक्ट्स आहेत ते एक्सपेरिमेंटल एरर जे काय स्टडी करतो त्याची इफिशियन्सी आहे ही रिड्यूस केली जाते. कुठे? इफिशियन्सी ऑफ ब्लॉकिंग. So the efficiency of blocking can be ascertained by finding out the relative efficiency of RBD over the CRD. So we know that the amount of information obtained in एरर मीन सम स्क्वेअर. ठीक आहे. जी काय आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते एरर मीन सम स्क्वेअर मध्ये. ठीक आहे. So the EMS of CRD has to be estimated from the analysis of RBD. So had the CRD been used instead of RBD, the variation due to the blocks could have been added to the variation due to the extraneous factors. Hence, the estimates of error mean sum square or error mean square for CRD is obtained as the weighted average of the replication mean square and error mean square of the RBD. ठीक आहे. त्यामुळं जे काय सीआरडीचा जे एरर मीन सम स्क्वेअर आहे हा रेप्लिकेशन मीन स्क्वेअर जो काय ऍव्हरेज वेटेड मीन आहे आणि एरर मीन सम स्क्वेअर जो काय आरबीटीचा आहे त्यावरून तो काढला जातो. नंतर पुन्हा मिसिंग प्लॉट टेक्निक आरबीडी मध्ये आहे. ठीक आहे. मिसिंग प्लॉट टेक्निक म्हणजे ट्रायल घेत असताना तुमचा एखादा प्लॉट जर फेल गेला, ठीक आहे, तर तो ट्रीटमेंट मध्ये कसा बसवायचा. रेप्लिकेशन मधला समजा विदिन रेप्लिकेशन 4 रेप्लिकेशन असतील आणि 8 ट्रीटमेंट असतील, 8 चौक 32 टोटल 32 प्लॉट आहेत. 32 मध्ये समजा एक प्लॉट तुमचा वाया गेला काही कंडिशनमुळे, काही एक्स्ट्रानॉमस फॅक्टर्समुळे, तर त्याचं कसं काय करायचं. सो अशा कंडिशन मध्ये मिसिंग प्लॉट टेक्निक असते. So with a single missing value in particular RBD with 3 treatments and B replication block or replication of block each, the first step is to estimate the missing value by using following formula. So X is the estimate of missing value where the R is total of available values of the replication that contains the missing value. ठीक आहे. टोटल करायची सगळ्या अवेलेबल व्हॅल्यूची. त्यामध्ये T is the total available value of the treatments that contains the missing value. ठीक आहे. पहिल्यांदा आर मध्ये जी काही रेप्लिकेशनची टोटल करायची, टी म्हणजे टोटल ट्रीटमेंटची करायची, जी इज द टोटल ग्रँड व्हेरिएबल ग्रँड टोटल ऑफ ऑल अवेलेबल व्हॅल्यूज. ठीक आहे. तो फॉर्म्युला मध्ये टाकायचा. फॉर्म्युला इज आर capital R plus R dash plus T dash plus minus G dash divided by R minus 1 T minus 1. बाकीचे जे काय सांगितलं होतं ते एकसारखंच आहे. सो देर इज अ हाऊ टू फिक्स नंबर ऑफ रेप्लिकेशन. नंबर ऑफ रेप्लिकेशन कशी काय फिक्स करायचे. So the estimates of error variation has been based on adequate number of degrees of freedom. If the degrees of freedom for error are few, the F ratio is large. जर एरर साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम या कमी असतील, 10 पेक्षा जर कमी असतील एरर डिग्री ऑफ फ्रीडम, ठीक आहे, तर एफ रेशो हा खूप जास्त येतो आणि तो ऍक्सेप्टेबल नसतो. सो इट विल नॉट बी पॉसिबल टू डिटेक्ट रिलेटिव्हली स्मॉल डिफरन्स बिटवीन द ट्रीटमेंट्स अँड स्टँडर्ड एरर of treatment means is also obtained by the error mean sum square divided by number of block, that is replication and square root. So या पद्धतीने जे काय स्टँडर्ड एरर ऑफ ट्रीटमेंट से कॅल्क्युलेट केली जाते. स्टँडर्ड एरर ऑफ ट्रीटमेंट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एरर मीन सम स्क्वेअर डिवाइड बाय नंबर ऑफ ब्लॉक्स. ठीक आहे. तर ही झाली आरबीडी डिझाईन. ह्यामध्ये एकदम महत्वाचं डिझाईनच आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे लॅटिन स्क्वेअर डिझाईन. लॅटिन स्क्वेअर डिझाईन ही जराशी डिफिकल्ट डिझाईन आहे.
ह्यामध्ये काय केलं जाते, नंबर ऑफ रेप्लिकेशन जेवढे असतील इज इक्वल टू नंबर ऑफ ट्रीटमेंट्स. ठीक आहे, जे की तुम्हाला सांगितलं होतं नंबर ऑफ रेप्लिकेशन समजा 5 आहेत तर जे काही रेप्लिकेशन आहेत ही 5 असतात. ठीक आहे, सो नंबर ऑफ ट्रीटमेंट रेप्लिकेशन इज इक्वल टू नंबर ऑफ ट्रीटमेंट्स, देन नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू नंबर ऑफ ट्रीटमेंट्स. हा यामध्ये महत्वाचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हे तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईन. ह्याचं अनालिसिस वेगळं आहे, जे काय CMS डिग्रीज ऑफ फ्रीडम सम स्क्वेअर हे वेगळं आहे. ह्याचं फॉर्म्युला तोच आहे, फक्त व्हॅल्यू जे टाकतो आपण ते वेगळे आहेत. ठीक आहे, इथपर्यंत काय कोणाला अडचण, काय क्वेश्चन असतील तर विचारा. काय क्वेश्चन? काय क्वेश्चन आहेत का? एंड करू का? ठीक आहे, एंड करतो. काय असेल ते मेसेज करत.